सकाळचे 8 वाजले होते आणि आम्हाला शिवनगरी जळगाव सपकाळला जायचं होतं, पण अजून आम्ही निंबोरीतच होतो. ऊन वाढायचा निघायचं म्हणून सगळ्यांची आवराआवरी सुरू होती. अश्विनीने पण बॅग भरायला घेतली होती. तिच्या बहिणी तिची मदत करत होत्या. मी बाहेर आलो तर मामा गप्पा मारत बसलेले आणि आत आलो तर अश्विनी अजूनही बॅगच भरत होती. माहेरी जायचं म्हटलं की चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो. गप्पा मस्ती बहिणीसोबत धमाल सगळं भारी वाटतं. पण सासरवाडीला परत जायची वेळ आली की नाराजी आणि धावपळ सुरू होती. बाहेर आलो, गाडी उभी केली, चावी लावली. शीट ओलं म्हणून आकून पुसून घेतलं. अश्विनीला वाटी लावण्यासाठी गल्लीतल्या महिला मंडळ पण जमल्या होत्या. मामा मामी आणि सर्व साल्यांना बाय बाय करून आम्ही निघालो. रस्त्याने गप्पा मजा सुरूच होती. मध्येच ठरवलं की जोगेश्वरी माताचं दर्शन करून पुढे जायचं, म्हणून आम्ही जोगेश्वरीच्या दिशेने निघालो. रस्त्याने जाताना घाटनांदराचा घाट लागला होता. भारी वळण, थंड हवा आणि सुंदर निसर्ग प्रवासाची मजाच काही वेगळी वाटत होती. घाटाच्या वर आलो होतो तर चला म्हटलं गाडी पेट्रोल टाकून घेऊया. पेट्रोल टाकलं, समोर आलो तर जोगेश्वरी माता यांची सुंदर कमान दिसली. ही कमान पाहून मन अगदी प्रसन्न झालं. प्रवासात असे क्षण आले की थकवा आपोआप दूर होतो. जोगेश्वरी माता मंदिर हे घाटनांदरा परिसरातील प्राचीन आणि श्रद्धेचं ठिकाण मानलं जातं. पूर्वी घाटमार्गातून जाणारे व्यापारी, शेतकरी आणि प्रवाशांसाठी हा रस्ता महत्वाचा होता. डोंगराळ आणि जंगल भाग असल्यामुळे लोक सुरक्षित प्रवासासाठी जोगेश्वरी मातेची पूजा करत असत. मंदिराच्या पार्किंग जवळ आलो आणि गाडी पार्किंगला लावली. अश्विनी आणि शिव पुढे चालत होते. मी त्यांच्या पाठीमागून निघालो. जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी खाली पायऱ्या उतरून जावं लागतं. आजूबाजूला खोल दरी, डोंगराळ भाग आणि निसर्गाने भरलेलं सुंदर वातावरण मनाला खूप शांतता देत होतं. या ठिकाणी आल्यावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. जसं जसं आम्ही खाली जात होतो तसं तसं वातावरण अजूनच सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं. थंड हवा, आजूबाजूचे डोंगर, खोल दरी आणि निसर्गाचं मनमोहक चित्र पाहून मन अगदी शांत झालं. प्रत्येक पायरी सोबत जोगेश्वरी मातेच्या दर्शनाची ओढ अजून वाढत होती. शेवटी आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आलो होतो आणि गाभाऱ्यात पाय ठेवताच मन अगदी भरून आलं होतं. गाभाऱ्याजवळ दगडी कामामध्ये कोरलेलं पाण्याचं तळ समोर आपल्याला दिसत होतं. जोगेश्वरी मातेचं रूप दिव्य शक्तीसारखं भासत होतं. जणू एखाद्या शांत, पवित्र आणि भक्तिमय वातावरण मनाला वेगळीच ऊर्जा देत होतं. पटापट मी, शिव आणि अश्विनी यांनी जोगेश्वरी मातेचं दर्शन करून घेतलं. खाली 10-15 पायऱ्या उतरल्यावर धारेश्वर महादेव मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. समोरच उंच डोंगर, खोलदरी मन मोहून टाकतं. या शांत आणि प्रसन्न ठिकाणी आम्ही महादेवांचंही दर्शन घेतलं आणि त्या क्षणाचा भरपूर आनंद घेतला. काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढले. डोंगर, खोलदरी, निसर्गमय वातावरण आणि मंदिराचं शांत परिसर कॅमेऱ्यात कैद केलं. जोगेश्वरी माता आणि धारेश्वर महादेव यांच्या दर्शनासोबत हा प्रवास आणखी खास आणि आठवणीत राहणारा झाला. तुम्हाला तर माहितच आहे, शिव कुठेही गेला तर त्याला काहीतरी घ्यायचंच असतं, पण यावेळेस आम्ही काहीच घेतलं नाही. पुढे जाऊन त्याला चिप्स घेऊन दिले आणि मग वरती गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आलो. कुठेच न थांबता एका ठिकाणी शिवसाठी मस्त टोपी घेतली. सकाळी लवकर निघालो होतो म्हणून नाश्ता केला. मध्येच एका ठिकाणी पुन्हा प्यायला थांबलो, पण शिवचं काय म्हणणं होतं काय माहिती. शेवटी आम्ही घरी पोहोचलो. आजचा ब्लॉग इथपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.